आणि राम मंदिराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा महाजन आणि खडसेंमध्ये झुंपलेली आहे। बाबरी पाडली तेव्हा मी उपस्थित होतो असं वक्तव्य महाजन यांनी केलंय आणि 15 दिवसांची जेल झाल्याचा अभिमान आहे असं सुद्धा महाजन यांनी म्हटलंय। तर महाजन खरंच जेलमध्ये गेले होते का असा सवाल त्यावर खडसेंनी उपस्थित केलाय। 22 जानेवारी हा मुहूर्त रामांच्या प्रभू रामचंद्रांच्या त्या ठिकाणी मंदिराचा त्यांना विराजमान करण्याचा ठरलेला आहे आणि म्हणून आपण सर्वजण त्या ठिकाणी अयोध्येला जायचं आहे। पण त्याचबरोबर गेले 2 वेळा ज्यावेळेला आम्ही कारसेवक म्हणून सुरुवातीच्या काळात मुलायम यांचं सरकार होतं त्यावेळेला गेलो होतो। त्यानंतर ज्यावेळेला बाबरी मशीद तोडली गेली त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणचे सगळे साक्षीदार आहोत। 15-20 दिवस आम्ही त्या ठिकाणी जेलमध्ये थांबलेलो होतो। ज्यावेळेला शेवटच्या दुसऱ्या वेळी ज्यावेळेला आम्ही अगदी थेट वरती मला आठवतं नाना आमचे बाविस्कर हे अगदी इंडिया टुडेच्या मॅगझिनवर पहिल्या पानावर त्यांची पोस्ट म्हणजे जगभर गाजलेली ती पोस्ट त्याची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्हाला ते निश्चित सार्थ अभिमान आहे की अशा वेळी आम्ही त्या ठिकाणी बाबरी मशीद पाडायच्या वेळेला त्या ठिकाणी हजर होतो, त्याची साक्षीदार आहोत। ललितपूरला जात असताना श्रीराम मंदिराच्या कारसेवेमध्ये भाग घेण्याचा आनंद आमच्या मनावर होता आणि एवढं मार खाल्ल्यानंतरही राम लल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगेच्या घोषणा आम्ही सारे देत होतो। दुसऱ्याही कारसेवेच्या वेळेस आम्ही सारी टीम घेऊन निघालेलो होतो आणि दोन्ही वेळा या कारसेवेमध्ये सहभागी होतो। पण यावेळेस ललितपूर जेलमध्ये तरी गिरीश भाऊ महाजन माझ्याबरोबर होते, मला असं काही आठवत नाही ते कोणत्या जेलमध्ये होते मला काही माहिती नाही। परंतु त्यांनी काल जे स्टेटमेंट केलं या संदर्भामध्ये की अनेकांचं योगदान आहे, पण ज्यांचं योगदान आहे ते बोलायला तयार नाही, ज्यांचं योगदान नाही ते पुढे येत आहे, तसं आजचं चित्र दिसतं आहे।